मॅडम मला तुम्ही जे म्हणलं हो मी आडीकडे मारला दाखवले त्याचा मदत टाका आणि सरळ मदत टाका मला पहिले मी ऐकलं गेलं मला हे काऊन आहे माननीय विभागीय आयुक्त महोदय औरंगाबाद यांच्या संकल्पनेतून ही सस्ती अदालत घेण्यात येत आहे। सस्ती अदालतीमध्ये जे काही शेतरस्ते आहेत मग ते नकाशावर असोत किंवा नसोत, वहिवाटीचे पांदन रस्ते, शिवरस्ते, आज लोकांनी अतिक्रमण करून ते बंद केलेले आहे, तर हे सगळे रस्ते मोकळे करण्याचे, अतिक्रमण मुक्त करण्याची ही मोहीम आहे। माननीय विभागीय आयुक्त महोदयांनी दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी अदालत आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने आपण आजची ही सस्ती अदालत आयोजित केली होती। त्यासाठी आपल्याकडे आपण 8 प्रकरणं ठेवली होती, तर त्याच्यामध्ये 3 प्रकरणं आणि 4 रस्ते आज म्हणजे चर्चा करून त्यांना बोलून रिकामे करण्यात आले आणि ते त्यांनी मान्य देखील केले। रस्ता काढण्यासाठी मेन म्हणजे आपले तलाठी, मंडळ अधिकारी आणि हद्दी निश्चित करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी त्यांची आवश्यकता आहे। त्याच्यामुळे आज पोलीस निरीक्षक पण होते, थोड्या वेळासाठी बसले आणि ते गेले, पण काही शेतकरी ऐकत नाहीत। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते रस्ते मोकळे करत नाहीयेत, आपण त्यांना बोललं तरी आरेरावी करतात। मग त्याच्यामुळे पोलीस कर्मचारी त्या पथकामध्ये असणं आवश्यक आहे। आम्ही सुरुवातीपासूनच मी पथक स्थापन केलेलं आहे, त्याच्यामध्ये पोलीस कर्मचारी आहे, म्हणजे त्या बीट जमादार किंवा ज्याला आपण बीट अंमलदार म्हणतो, माझे तलाठी, मंडळ अधिकारी आणि भूमिलेख कार्यालयाचे कर्मचारी श्री बंडे, आमच्या ह्या टीमनी खूप चांगलं काम गेल्या 2 महिन्यात केलेलं आहे। जवळजवळ आम्ही 190 रस्ते अतिक्रमण मुक्त केलेले आहेत। 50% पेक्षा जास्त रस्ते आमच्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जेसीबी लावून मुक्त केलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांनी तात्पुरत्या हद्दी आणि खुणा निश्चित करून अतिक्रमण मुक्त रस्ते केलेले आहेत। माझ्या तामसा मंडळ, आष्टी मंडळ, तळणी मंडळ या मंडळामध्ये खूप चांगली कामं झालेली आहेत आणि अजून एक 15 दिवसामध्ये जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आमचं ही मोहीम राबवण्याचं उद्देश आहे। शेतकऱ्यांनी देखील ज्या पद्धतीनं प्रशासन पॉझिटिव्ह आहे आणि प्रशासन तुमच्यापर्यंत येत आहे, ह्या कामाला प्रायोरिटी देऊन आम्ही आमची सगळी कामं सोडून याच्याकडे आज माझी सगळी यंत्रणा, माझे तलाठी, मंडळ अधिकारी, माझे नायब तहसीलदार, मी, माननीय कमिशनर महोदय, कलेक्टर महोदय, सगळेच आम्ही या कामाला प्रायोरिटी देत आहोत आणि हा अतिशय शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। माननीय आपले महसूल मंत्री यांची देखील फार हा टॉप प्रायोरिटीचा विषय आहे की शेतकऱ्यांना त्याच्या शेतापर्यंत, बांधापर्यंत जाण्यासाठी रस्ता अतिशय आवश्यक आहे। मग ही बाब शेतकऱ्यांनी देखील समजावून घेतली पाहिजे। जे रस्ते नकाशावर आहेत ते जर आपले मोजणीचे अधिकारी, कर्मचारी गेले तर त्यांनी ते नकाशाप्रमाणे मान्य केले पाहिजेत, पण बरेच शेतकरी मान्य करत नाही। अशा वेळेला शेतकऱ्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे की हा सरकारी रस्ता आहे, हा पब्लिकच्या वापरासाठी आहे, शेतकऱ्यांना उपयोगाचा आहे आणि आपण तो अतिक्रमण मुक्त केला पाहिजे। तर ठीक आहे, 50-60 वर्ष छोट्या होत चालल्यात, कारण 2 मुलाचे 3 मुलं झाले, 4 मुलं झाले, आता जमिनीचे तुकडे होत आहेत आणि जमिनीचं जे काही क्षेत्रफळ होतं ते गेल्या 10 वर्षात होतं ते आता म्हणजे तेव्हा एकरमध्ये होतं, आता अगदी 10 आर 20 आर मध्ये आलेलं आहे आणि दिवसेंदिवस ही परिस्थिती अधिक बिकट होत जाणार आहे। त्याच्यामुळं आज शासनाने गेल्या 2 दिवसापूर्वीच एक शासन निर्णय पण काढलेला आहे की जे रस्ते अतिक्रमण मुक्त होतील त्याची नोंद इतर अधिकाऱ्यामध्ये 7/12चे घ्यायची, म्हणजे बऱ्यापैकी प्रश्न टळतील भविष्यामध्ये। आज जे शेतकरी म्हणतायत ना की इथून रस्ता नाहीये, तर तो आपण 7/12च्या इतर अधिकाऱ्यात नोंद घेतली की तिथे कळेल, म्हणजे तो 7/12वरच येईल। त्याच्यामुळे लोकांना काही खोटं बोलायला वाव मिळणार नाही।